जगभर व्यापार होतो, पण त्यामागे एक मोठं सिस्टीम काम करते. तुम्हाला माहिती आहे का, गॅट आणि WTO काय आहेत? दोन महायुद्धानंतर देशांनी ठरवलं आता व्यापार शांततेत आणि नियमामध्ये व्हायला. यातूनच 1947 साली जन्म झाला गॅटचा. गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. यामध्ये जगभरातील देशांनी एकत्र येऊन ठरवलं टॅक्स कमी करणं, व्यापार सोपा करणं आणि सगळ्यांना समान संधी देणं. हे एक तात्पुरता समाधान होतं, पण व्यापार वाढत गेला, देशांची संख्या वाढली, तेव्हा गरज होती एका मजबूत संस्था तयार करण्याची. आणि 1995 मध्ये जन्माला आली WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आज WTOचं काम आहे जगभरात व्यापारासाठी नियम ठरवणं, देशांमधले वाद सोडवणं आणि सर्व देशांना पारदर्शक आणि बरोबरीचं प्लॅटफॉर्म देणं. आज जवळपास 160 पेक्षा जास्त देश WTOचे सदस्य आहेत. भारतही त्याचा भाग आहे. याचा फायदा असा, कोणत्याही देशाने अनावश्यक टॅक्स लावला, नियम मोडले तर WTO मध्ये तक्रार करतात. पुढील भागात आपण पाहूया स्वातंत्र्यानंतर भारताने व्यापारात कसा प्रवास केला. पण खरा खेळ अजूनही आहे, टॅरिफ, ट्रेड बॅरियर्स आणि पॉलिटिक्स. आजचा जागतिक व्यापार फक्त उत्पादनातच नाही तर धोरणांच्या लढाईतही चालतो.